मध्ये सिंदफणी नदीला पूर आल्यामुळे आमच्या नदीकाठची जी शेतं आहेत त्या शेतातला ऊस पूर्णपणे त्या ठिकाणी खाली पडलेला आहे. आमची मोसंबी आहे, मोसंबी देखील खाली पडलेले आहे. आणि आम्ही विशेष म्हणजे व्याजानं 5-10 लाख रुपये काढून आम्ही आमच्या शेतामध्ये डीपी बसवली होती. त्या डीपीचं देखील मोठ्या या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. डीपी खाली पडली, तुटली, तिचे पोलं देखील पडले. अशा प्रकारे माझ्या उभ्या आयुष्यामध्ये एवढा महापूर असा आम्ही कधी पाहिला नव्हता. एवढं मोठं या सिंदफणा नदीनं एवढं मोठं रूप त्या ठिकाणी धारण केलं आणि त्याच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांचं आमचा पूर्णपणे ऊस, डीपी असेल, अगदी मोसंबी असेल, पूर्णपणे खलास झालेले आहे. आम्ही आता त्या ठिकाणी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की त्यांनी आम्हा शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान द्यावं, फुलण्या फुलाची पाकळी त्यांनी आम्हाला द्यावं, जेणेकरून आमचा कोलमडलेला, आमचा पडलेला संसार आणि आमचा पूर्णपणे जो मोठं नुकसान झालेलं आहे त्याचे कुठेतरी आमची त्या ठिकाणी औषध भरून निघेल यासाठी महाराष्ट्र शासनानं मदत करावी, जेणेकरून आमच्या शेतकऱ्याचं जे आलेलं जे मोठं संकट आहे. तर जो शेतकरी आहे, आम्ही लेकराबाळांना शाळेमध्ये शिक्षणासाठी पैसा लागतो, आमचे पोट भागण्यासाठी, आमची उपजीविका भागण्यासाठी आम्हाला पैसा लागतो आणि अनेक पैसे खर्च करून त्या ठिकाणी आम्ही हे सोन्यासारखं मोठ्या प्रमाणामध्ये पीक आम्ही आणलं होतं. आणि या पावसाच्या माध्यमातून, या पुराच्या माध्यमातून आमचा पूर्णपणे ऊस या ठिकाणी खराब झालेला आहे. पूर्णपणे ऊस हा मातीमोल झालेला आहे. तर या ठिकाणं आमचं एक मोठं नुकसान झालेलं असताना या महाराष्ट्र शासनानं आम्हाला काहीतरी एक फुलण्या फुलाची पाकळी म्हणून एक अनुदान द्यावं, असं एक शेतकरी म्हणून माझी, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझी विनंती आहे. जेणेकरून आमचा हा पडलेला संसार पुन्हा वरती येईल, आम्हाला काहीतरी अवसर येईल, यासाठी महाराष्ट्र शासनानं मदत करावी हीच आमची कळकळीची नम्र विनंती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.